नमस्कार, प्रभात न्यूज मध्ये आपले स्वागत। मी ज्योती मोहिते घेऊन आली आहे गेल्या 24 तासांच्या घडामोडीचा आढावा। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। देशासाठी सैनिकांचे बलिदान अनमोल, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्ट्यांचे प्रतिपादन। रोटरी क्लब क्रॉस रोड आयोजित धुळे फेस्टिवलचे उद्घाटन। पशुधन विकास अधिकाऱ्याला सभापतींच्या पतीकडून होते मानसिक त्रास, कर्मचाऱ्यांचे निदर्शने। आदर्श शिक्षण प्रसारक मंडळावर कारवाई व्हावी, रिपब्लिकन जनशक्तीचे धरणे। आणि पाली विद्यापीठाची निर्मिती करावी, निर्मिती संयोजन समितीचे प्रशासनाला निवेदन। आता बातम्या विस्ताराने। देशासाठी सैनिकांचे बलिदान हे अनमोल आहे। त्यांनी केलेली देश सेवा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनले आहे। भारतीय तत्वज्ञानामध्ये सैनिक जेव्हा मरण पावतो त्याला स्वर्गप्राप्ती होते असा लौकिक समज समाजात रूढ झाला आहे। त्यांच्याबद्दल कृतज्ञता व आदर्श समाजाने बाळगली पाहिजे असा विश्वास व्यक्त करीत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी सशस्त्र सेना ध्वजदिनी कार्यक्रमातून जनतेला केला। त्याचवेळी वीरमरण आलेल्या सैनिकांच्या माता पित्यांचे व विधवा पत्नींचे साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला। धुळे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या विद्यमाने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2016 या कार्यक्रमाचे सैनिक लॉन येथे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक चैतन्य, मनपा आयुक्त संगीता धायगुडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा माहिती अधिकारी रणजित सिंग राजपूत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर पांचाळ जाधव उपस्थित होते। या संदर्भात निवृत्त मेजर जाधव यांनी सांगितले की स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात 11 नोव्हेंबर रोजी दरवर्षी पॉपी डे साजरा करण्यात येत असे। त्या दिवशी पेपर पॉपीज वितरित करून निधी गोळा करण्यात येत होता। ब्रिटिश सैन्यातील माजी जवानांच्या कल्याणकारी कामासाठी या निधीचा वापर करण्यात येत असे। या निधीतील काही भाग त्यावेळेच्या लष्करातील भारतीय वंशाच्या माजी सैनिकांसाठीही दिला जात असे। स्वातंत्र्यानंतर पॉपी डेला काही उद्देश उरला नव्हता, त्यामुळे त्याच आधारावर स्वतंत्र भारतातील माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निधी जमविण्याची संकल्पना रूढ झाली। ती संकल्पना जुलै 1948 मध्ये संरक्षण मंत्रालयाशी संलग्न समितीत संमत झाली। 28 ऑगस्ट 1949 रोजी संरक्षण मंत्र्यांच्या समितीने 1949 सालापासून दरवर्षी 7 डिसेंबर रोजी ध्वजदिन साजरा करण्यात येत असतो। या ध्वज निधीतून सैनिक माजी सैनिकांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात असे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले। स्वातंत्र्याच्या पूर्वीच 11 नोव्हेंबर रोजी दरवर्षी पॉपी डे साजरा केला जात होता। त्या दिवशी पेपरसाठी पॉपी वितरित करून सैनिकांकरता निधी गोळा करण्यात येत होता। ब्रिटिश सैन्यातील माजी जवानांच्या कल्याणकारी कामासाठी या निधीचा वापर करण्यात येत असतो। या निधीतील काही भाग त्यावेळेच्या लष्करातील भारतीय वंशाच्या माजी सैनिकांसाठी दिला जात असतो। आजचा हा जो दिवस आहे, जसं देवपूरकर म्हणाले बरोबर आहे की हा सशस्त्र सेना ध्वजदिन आहे, त्याच्याबद्दलचा हा दिवस आहे, परंतु हा कृतज्ञता दिवस सुद्धा आहे। आणि देशासाठी सैनिक जे बलिदान देतात त्याच्यापेक्षा जास्त मोठं बलिदान कुठलं असू शकत नाही हे आपल्याला माहिती आहे। कारण आपण कोणी पैसे देईल
कोणी नोकरी सोडून दिली देशासाठी, परंतु देशासाठी प्राण देतो तो फक्त सैनिकच असतो हे आपण नेहमी लक्षात ठेवा.